आज गुरुपौर्णिमा. सर्वात आधी गुरुपौर्णिमेनिमित्त आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आज आपण एका वेगळ्या चर्चेला हात घालणार आहोत. ही चर्चा आहे 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त निघालेल्या मराठा मोर्चाची. मराठा क्रांती मोर्चाची. मराठा आरक्षणासाठी लाखो मराठा समाज रस्त्यावर उतरला. आपल्या मागण्यांसाठी, संविधानातील आपला हक्क सांगण्यासाठी, आपल्या मागण्यांसाठी मुंबईतल्या रस्त्यावर हा मराठा समाज एकवटला. राज्याच्या जिल्ह्यातून एक संघपणा दाखवत त्याने या आंदोलनाला, या आरक्षणाच्या मागण्यांना सुरुवात केली आणि इथूनच सुरुवात झाली ती स्वतःच्या मागण्यांसाठी, स्वतःच्या हक्कासाठी लढण्याची. हा खटला न्यायालयात पोहोचला. उच्च न्यायालयाने हा निकाल मराठा समाजाच्या बाजूने लावला. त्यानंतर हा खटला सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचला. सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी अजूनही बाकी आहे. ही सुनावणी होणार आहे 7 जुलैला, मंगळवारी. येत्या 7 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात याची सुनावणी होणार आहे. याच बाबत आपण आज चर्चा करणार आहोत. या चर्चेसाठी आपल्या सोबत आहेत न्यायालयीन मराठा आरक्षण अभ्यासक ऍडव्होकेट राजेश टेकाळे साहेब, मराठा आरक्षण अभ्यासक श्री राजेंद्र दाते पाटील साहेब आणि मराठा क्रांती मोर्चा समन्वयक व क्षत्रिय मराठा संघटन अध्यक्ष श्री राजनजी घाग साहेब. मंडळी, 7 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात होत असलेल्या सुनावणी प्रकरणी नेमकी सरकारची भूमिका काय असली पाहिजे? मराठा समाज म्हणून मराठा समाजाने नक्की काय करायला पाहिजे? खरंच मराठा आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करतंय का? 7 जुलैला नेमकं सुप्रीम कोर्टात काय होईल? हा निकाल मराठा समाजाच्या बाजूने लागेल का? या आणि यांसारख्या असंख्य प्रश्नांबाबत आपण आज चर्चा करणार आहोत. याची उत्तरही आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया मराठा आरक्षण मंथन परिषदेला. सुरुवातीला आपल्यासोबत संवाद साधणार आहेत मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आणि क्षत्रिय मराठा संघटन अध्यक्ष श्री राजनजी घाग साहेब. मराठा क्रांती मोर्चा आणि आरक्षणाचा लढा याबाबत ते आपल्याशी संवाद साधतील. मी श्री राजनजी घाग साहेब यांना विनंती करते की त्यांनी आपल्याशी संवाद साधावा. श्री राजनजी घाग साहेब. श्री राजनजी घाग साहेब. यस, सर्वांना जय शिवराय. माझा आवाज येतो सगळ्यांना? हो. ओके. टेकाळे साहेब नमस्कार, दाते साहेब नमस्कार. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. आपल्या हातून आज जो हा विषय घेतलेला आहे त्यामुळे लोकशक्ती न्यूजचे मनापासून आभार. विनोदजी पोकरकर यांनी जो पुढाकार घेतलेला आहे त्याबद्दल त्यांचेही आभार. आता आपल्याकडे जो विषय आलाय त्याची थोडीशी पार्श्वभूमी तुम्हाला सगळ्यांना आवश्यक असणं, माहिती असणं आवश्यक आहे, म्हणून थोडक्यात माहिती देतो. मराठा समाजासाठी मराठा आरक्षण मिळावं त्याची लढाई फार 1978-1980 पासून चाललेली आहे आणि त्याची तुम्हाला सर्वांना माहिती असेलच. हा एवढ्या वर्षाचा लढा जवळजवळ 30-35 वर्षानंतर ह्या लढ्याला यश मिळतं. याच्या मागे नक्की काय आहे? हा लढा पुनश्च उभारणी ह्याची कशी झाली याची थोडक्यात तुम्हाला माहिती देतो. 14 जुलै 2016ला कोल्हापूरमध्ये गोलमेज परिषद भरली होती. त्या गोलमेज परिषदेमध्ये महाराष्ट्रातील जेवढ्या मराठा संघटना आहेत त्या संघटनांच्या प्रमुखांना बोलवलं होतं. मीही तिथे होतो. त्या दिवशी मराठा समाजाचे असलेले प्रश्न, शेतकरी आत्महत्या, शिक्षण, नोकरी, व्यवसाय या सर्वांवर एक चर्चासत्र पार पडलं. बरेचसे समाजातील नामवंत लोक, नितेशजी राणे होते, मराठा महासंघ, मराठा सेवा संघ, छावा, बाकी सर्व संघटनांचे लोक होते. रघुनाथदादा पाटील होते तिथे, कामाजी पवार होते. या अशा सर्व मराठा समाजाचं नेतृत्व करणारी लोक होती. त्यांच्या याच्यात ही सभा पार पडली. दुपारच्या सत्रानंतर जाता जाता इथे समजलं की कोपर्डीला काहीतरी घटना घडली. त्याची तेवढी तीव्रता आम्हाला नव्हती. फक्त काहीतरी झालंय म्हणून श्रद्धांजली होऊन आम्ही तिथून उठलो. दुसऱ्या दिवशी मुंबईला आलो आणि दुसऱ्या दिवशी झालेल्या घटनेचा, कोपर्डीमध्ये आपल्या भगिनीवर जो अत्याचार झाला त्याची तीव्रता कळली आणि त्याचे पडसाद सगळीकडे उमटायला लागले. मुंबईला आल्यावर आम्ही ठरवलं की आपण एक याविरुद्ध मोर्चा काढूया, पण त्यावेळी तत्कालीन मुंबई कमिशनर यांनी त्याला परमिशन दिली नाही.
त्याच्यामुळे असं ठरलं की जिल्ह्यात तालुक्यात त्याचे मोर्चे निघावेत. नगर औरंगाबादकरांनी सुरुवात केली आणि खरोखर नगर आणि औरंगाबादतील मराठा आहेत त्यांचं स्पिरिट, त्याला सलाम. त्यांनी जी सुरुवात केली त्या सुरुवातीचा सगळ्यांनी एक अनुक्रम सुरू केला. पहिला मोर्चा निघाला 50,000चा, लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख करत असे जवळजवळ 20 लाखापर्यंत एका मोर्चाची संख्या गेली. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चे आखले गेले, ज्याची अख्ख्या जगात नोंद झाली. कुठल्याही परिस्थितीचं, कुठल्याही नियमांचं उल्लंघन नाही, कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही समाजाला, शासनाला कुठलाही त्रास नाही, अशा परिस्थितीने मोर्चे पार पडले. हे जवळजवळ 57 ते 58 मोर्चे पार पडले. त्यानंतर समाजाच्या प्रतिक्रिया येतच राहिल्या. हा समाजाचा रोष एवढा का झाला, हा सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे. मराठा समाज जो गेली 30-35 वर्ष आरक्षणाची लढाई लढतोय, तिथे मराठा समाजाला माहिती होतं, मराठा समाजातील नेत्यांना माहिती होतं की आरक्षण ही आम्हाला किती गरज आहे, पण ते द्यायला सरकारने एवढा वेळ का लावला. 2014ला राणे समितीने आरक्षण दिलं, पण ते कोर्टात त्याला तर काही अडचण आली. परत त्या आरक्षणावर जेव्हा कोपर्डीच्या ताईच्या घटनेनंतर लढाई चालू झाली, त्या लढाईत त्यावेळेला या मराठा समाजातील स्त्रिया, पुरुष, विद्यार्थी, सुशिक्षित समाज सगळे उतरले. याचं मुख्य कारण म्हणजे हा जो रोष होता, आरक्षण न मिळाल्याने समाजाची जी पिछेहाट झाली होती, त्याची तीव्रता तळागाळातील मराठ्यापर्यंत पोहोचली. आरक्षण न मिळाल्यामुळे आम्ही नोकरीपासून वंचित राहिलो, आम्हाला उद्योगधंद्यात सवलती मिळालेल्या नाही आणि अख्खी पिढीच्या पिढी आमची जी होती ती पाठी राहील. तुलनात्मक दृष्ट्या ही तुलना करता मराठा समाज 1-2 पिढ्या पाठी गेला. हा रोष लोकांना कळला आणि हे स्वतःच्या अनुभूतीने लोक जी उतरले आणि संख्या 10 लाख, 5 लाख असे मोर्चे कधी निघाले नव्हते. शेवटी हा लढा एवढा तीव्र झाला आणि ह्या लढ्यासमोर तत्कालीन सरकारला झुकावं लागलं आणि आरक्षण द्यावं लागलं. ते आरक्षण पण आम्हाला मागणी होती 16%ची. जगातलं, भारतातलं हे एकमेव आरक्षण आहे जे आयोगाच्या सगळ्या पूर्तता करून मिळालेलं आहे. गायकवाड आयोगाने महाराष्ट्र पूर्ण पिंजून काढला, सगळीकडे अहवाल घेतले, सगळ्यांच्या सूचना घेतल्या आणि त्याच्यावर झालं. त्यांनाही नोंद केलं की मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. पण ज्या वेळेला आरक्षण देण्यात आलं, ते आरक्षण 12 व 13% देण्यात आलं. 12% शिक्षणात देण्यात आलं आणि 13% नोकरीमध्ये. तरीही मराठा समाज त्याच्यामध्ये समाधानी होते की चला याने आमचं काहीतरी होईल. मराठा समाज आहेरी वर्ग आहे, नाहेरी वर्ग आहे. आरक्षण सगळ्यांना त्याचा लाभ होणार नव्हता, पण ज्यांना खरोखर जे तळागाळातले बांधव आहेत, ज्यांना ह्याची गरज आहे, त्यांना त्याचा लाभ होणं फार महत्वाचं होतं. एक पिढी दर 2-5 वर्षांनी एक पिढी वरती उठणार होती. तरीही पुढे जाऊन या आरक्षणावर समाजातील काही घटकांनी ऑब्जेक्शन घेतलंच. कोर्टात दिलेल्या जो निकाल होता आरक्षणाचा त्यावर ऑब्जेक्शन घेतले, हायकोर्टमध्ये गेले, हायकोर्टातून आता सुप्रीम कोर्टात गेले. ही लढाई आता अशी आलेली आहे. या लढाईत सर्वांगीण विचार करता आपल्याला केला पाहिजे की कुठले घटक आहेत, यांना नक्की काय पाहिजे होतं. मराठा समाजाने आजवर सरकारने महाराष्ट्रात इतर सर्व समाजांना जे काही आरक्षण दिलं, ज्या काही सवलती दिल्या, त्यामध्ये मराठा समाज कधी आला नव्हता. त्यामध्ये मराठा समाजाने कुठला ऑब्जेक्शन घेतलं नव्हतं. तुम्ही आरक्षण घ्या, तुमचे मराठा समाज नेहमी मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिला. पण ज्या वेळेला मराठा समाजाला आरक्षण मिळालं तेव्हा यांच्या पोटात का दुखतं? तुम्ही जाऊन आमच्या विरुद्ध याचिका दाखल करता. हे अजूनही मराठा समाज जो 12 आणि 13% आरक्षण मिळाल्याने जो शांत झालेला आहे, माझी आज विनंती आहे या सत्राद्वारे की त्याला परत उकसवू नका. हे आरक्षण आमचं मिळालेलं आहे, हे सरकारने दिलेलं आहे आम्हाला. आम्ही कोणाचं आरक्षण लाटलेलं नाहीये. आणि आज हे मिळालेलं आरक्षण हे टिकवायचं कसं हा प्रश्न आहे. म्हणजे मराठा समाजाने नेहमी खेळत राहायचं का? आरक्षण मिळेल तर कसं मिळालं आता टिकवायचं कसं? आमची सरकारला तेव्हा पण विनंती होती की जे आरक्षण तुम्ही दिलेलं आहे ते तुम्ही टिकवलंच पाहिजे. त्यासाठी वाटेल ते करा. नाहीतर मराठा समाज एक खेदाची गोष्ट आहे की राजकीय दृष्ट्या मतपेटीतून एकत्र कधी व्यक्त नाही झालाय. पण ज्या दिवशी तो होईल त्या दिवशी हे सगळे पक्ष, सगळ्या पार्टी, सरकार असू दे, विरोधक असू दे, सगळ्यांना भारी पडेल. ही वेळ येऊन देऊ नका. तत्कालीन सरकार, भाजप सरकार जे होतं, त्यांनी आम्हाला सांगितलं होतं आम्ही आरक्षण टिकवू आणि त्याची जबाबदारी आम्ही, त्यांचे प्रयत्न केले त्यांनी, ते टिकले थोडं. पण आता परत त्याच्यावर स्टे आलेलं आहे, परत ऑब्जेक्शन आलेलं आहे 7 तारखेला. या सरकारने या बाबतीत अजूनपर्यंत तरी काहीही निर्णय घेतला नव्हता. उपसमिती नावाला नेमली आहे, त्या उपसमितीच्या बैठका होत नव्हत्या
आधी उपसमितीचे रेग्युलर बैठका होत होत्या, पेपरमधून न्यूज पेपरमधून आम्हाला कळत होतं की काय चाललंय. ज्या वेळेला आमच्या बांधवांनी इशारे दिले, आंदोलन दिले, परत आंदोलन करू असं सांगितलं, त्यावेळेला लगेच दुसऱ्या दिवशी तुम्ही उपसमितीची मीटिंग लावता. अशोक चव्हाण या कमिटीवर आहेत. त्यांनी लगेच मग आम्ही आरक्षण देऊ, हे अहो हे एका 2 दिवसात होत नाही. तिथे तुम्हाला काउन्सिल द्यायला लागतो. ते काउन्सिल ठरवावे लागतात. त्यांच्याशी चर्चा करावी लागते. प्रत्येक काउन्सिल प्रत्येक वेळेला बदलत जातो. ही अशी तयारी करायची असते. आज मी तुम्हाला या माध्यमातून सांगू इच्छितो, की हे आरक्षण मराठ्याने आपल्या मेहनतीने आपल्या जे काही लढे दिलेत त्या लढ्यावर मिळवलेलं आहे. याला कोणी आता आडवं येऊ नका. आज या आरक्षणामधली जी लढाई आहे आम्ही ती पूर्णपणे तन मन धनाने लढणार. आज आरक्षणातील हे जे काही अडथळे आहेत, जे कायद्याने येणारे असतील, आमचे वकील बंधू आहेत, राजेश टेकाळेजी आलेले आहेत, आरक्षणाचे अभ्यासक आहेत आमच्याकडे, राजेंद्र दाते पाटील आहेत, अशी भरपूर मोठी फळी आहे. आम्ही प्राणपणाने लढू याच्यासाठी. पण हे आरक्षण मिळवलेलं आम्ही टिकवणारच आणि ह्या आरक्षणाच्या बळावर जो आमचा मराठा समाजातला एक वर्ग आहे जो पाठी गेलेला आहे, त्यालाही समांतर आम्ही प्रगतीमध्ये आणणारच. यावर मी विनंती करतो, आमचे मित्र आहेत, चर्चा पुढे चालूच राहील. राजेशजी टेकाळे यांनी बऱ्याचशा गोष्टी आम्ही प्रत्येक जण एक क्षेत्र घेऊन त्यावर मेहनत करतो. त्यांनी पुढे मार्गदर्शन करावं आणि दाते पाटील जी पण आहेत. धन्यवाद कोमलजी. धन्यवाद राजन सर. खरं तर मराठा क्रांती मोर्चाचा संपूर्ण इतिहास तुम्ही आमच्या डोळ्यासमोर मांडलात. त्याचबरोबर कुठून सुरुवात झाली आणि आता आपण कुठे येऊन पोहोचलो आहोत आणि हे आरक्षण नक्की कशा प्रकारे गरजेचं आहे याबाबत तुम्ही आम्हाला सविस्तर माहिती दिली. यानंतर ऍडव्होकेट राजेश टेकाळे आपल्याशी संवाद साधतील. एसईबीसी प्रवर्ग आणि ईएसबीसी प्रवर्ग याबाबत ते आपल्याशी संवाद साधतील. सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस घटनेच्या कलम 16(1) या कलमात राज्य शासनाला एखाद्या सामाजिक आणि जर मागासलेला वाटला तर त्यांना आरक्षण देण्याचा अधिकार याबाबत ऍडव्होकेट राजेश टेकाळे आपल्याशी संवाद साधतील. नमस्कार सर्वांना, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. मी लोकशक्ती न्यूजचे या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी मला या ठिकाणी बोलायची संधी दिली. मराठा आरक्षण हे अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, कारण की 58 क्रांती मोर्चे निघाल्यानंतर सरकारने बॅकवर्ड क्लास कमिशन नेमून त्या बॅकवर्ड क्लास कमिशनच्या रिपोर्टच्या आधारे हे मराठा आरक्षण दिलेलं आहे. आणि ते मराठा आरक्षण दिल्यानंतर 30 नोव्हेंबर 2018 जो कायदा पारित झाला, तो कायदा लगेचच मुंबई हायकोर्टामध्ये चॅलेंज झाला. तर तो चॅलेंज झाल्यानंतर त्या ठिकाणी मराठा लीगल टीम किंवा मराठा हायकोर्टातली जी मराठा वकिलांची टीम आहे त्यांच्या माध्यमातून आणि बरेचसे सिनियर काउन्सिल यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मराठा आरक्षणाचा जो काही लढा आहे त्याला सांख्यिकी किंवा बॅकवर्ड क्लास कमिशनचा रिपोर्ट तसंच जे काही पुरावे आहेत ते सगळे पुरावे आपण त्या ठिकाणी मांडले आणि ते सगळे पुरावे मांडल्यानंतर मराठा आरक्षणाचा कायदा हा व्हॅलिड आहे असं कोर्टाने त्या ठिकाणी 27 जून 2018 ऑर्डर दिली आणि मराठ्यांना शिक्षणामध्ये 12% आणि नोकरीमध्ये 13% आरक्षण कोर्टाने त्या ठिकाणी दिलं. हे आरक्षण जरी कोर्टाने 27 जूनला दिलं असलं तरी ते नंतर परत सुप्रीम कोर्टमध्ये चॅलेंज झालं. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की याच्यामध्ये जे काही ऍडमिशन्स आहेत आणि नोकऱ्या आहेत त्या चालू राहतील, ऍक्ट इम्प्लिमेंट झालेला आहे, त्याच्यावर कुठलीही स्थगिती नाहीये आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हे लगेच स्थगिती वगैरे काय आम्ही देणार. अशी आजची ही परिस्थिती आहे. तरी सुद्धा मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आज बऱ्याचशा मुलांमध्ये गैरसमज आहेत किंवा बऱ्याचशा मुलांना नेमकं काय कशा पद्धतीने आपल्याला आरक्षण मिळालंय याबद्दल बरेचसे गैरसमज आहेत किंवा त्यांना माहिती नाहीये. बऱ्याचशा मुलांना ईएसबीसी काय, एसईबीसी काय हे माहिती नाही. बऱ्याचशा मुलांना मराठ्यांना आरक्षण नेमकं किती टक्के मिळालंय हे माहिती नाही. काल परवा 27 जून 2019 रोजी ज्या वेळेला वर्षपूर्ती झाली मराठा आरक्षणाची त्यावेळेला काही मुलांनी मराठ्यांना आज आरक्षण मिळालं अशा पद्धतीच्या सोशल मीडियाला पोस्ट टाकल्या.
त्याच्यावरून असं लक्षात आलं की मुलांना याबद्दल बरेच मुलं अनभिज्ञ आहेत किंवा मग नेमकं कशा पद्धती. तर मी आज या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना काही महत्वाचे आरक्षणाच्या बाबतीतले हायकोर्टात जे काही मांडले गेलेले मुद्दे आहेत आणि कोर्टाने त्या मुद्द्याच्या आधारे मराठ्यांना आरक्षण दिलं आहे, ते असे मुद्दे मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, कुठल्याही समाजाला आरक्षण देत असताना त्याची घटनेमध्ये तरतूद असायला हवी. घटनेमध्ये आर्टिकल 15, 16, 340 आणि 335 या 4 कलमान्वये कुठल्याही समाजाला आरक्षण दिलं जातं. या 4 कलमाच्या आधारे मराठा समाजालाही आरक्षण दिलं आहे. त्यामुळं मराठा समाजाचं आरक्षण हे घटनात्मक आहे. आर्टिकल 15, 16, 340 याच्या खालीच मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे. दुसरी बाब या ठिकाणी आपल्याला बरेचसे जे पुरावे आहेत जे मुंबई हायकोर्टात सादर केले गेले, त्याच्यामध्ये शाहू महाराजांनी ज्या वेळेला, शाहू महाराज हे आरक्षणाचे आद्य प्रणेते आहेत किंवा आरक्षण हे शाहू महाराजांनीच भारतामध्ये आणलेलं आहे. तर शाहू महाराजांनी 1902 मध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. ज्या पद्धतीने बाकीच्या समाजाला त्यांनी आरक्षण दिलं होतं, बाकीच्या बॅकवर्ड क्लासच्या लोकांनाही आरक्षण दिलं, तसंच मराठा समाजालाही आरक्षण दिलं होतं. ते दिलेलं आरक्षण ब्रिटिशांनी 1935च्या कायद्यामध्ये आणलं आणि मराठ्यांना इंटरमिडिएट क्लास या खाली ब्रिटिशांनी आरक्षण दिलं. ते आरक्षण महाराष्ट्र एकत्रित व्हायच्या आधी म्हणजे 1952 स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अचानकपणे बॉम्बे स्टेट मधलं मराठा आरक्षण काढून घेण्यात आलं. बॉम्बे स्टेटमध्ये मराठ्यांना आरक्षण जे दिलं होतं, ब्रिटिशांनी दिलं होतं, ते स्वातंत्र्यानंतर अचानकपणे कुठलाही रिपोर्ट न घेता, कुठलाही अभ्यास न करता काढून घेण्यात आलं. त्यानंतर मराठा समाजाला त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्यासाठी काही ठिकाणी प्रयत्न केले गेले, परंतु त्याबद्दल फार मोठ्या प्रमाणामध्ये काही घडलं नाही. पण कुणबी समाजाला 1967 किंवा ज्या वेळेला एकत्रित महाराष्ट्र तयार झाला त्यावेळी जी एकत्रित लिस्ट आली 1960-61च्या दरम्यान, त्या एकत्रित लिस्टमध्ये कुणबी समाजाला आरक्षण दिलं गेलं. त्यानंतर कुणबी समाजाच्या बरोबरच मराठा, कुणबी मराठा हे त्याच्यामध्ये ऍड झाले, पण मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं नाही. मंडल आयोगाचा जो रिपोर्ट आला त्याच्यामध्ये कुठलाही अभ्यास न करता, आता मी हे खूप अभ्यासपूर्वकपणे मांडतोय, मंडल आयोगाच्या रिपोर्टमध्ये कुठलाही अभ्यास न करता मराठा समाज हा फॉरवर्ड क्लास आहे असं जाहीर केलं गेलं. तो मंडल आयोगाचा रिपोर्ट इंदिरा साहनीच्या केसमध्ये कोर्टाने सांगितलं की हा रिपोर्ट हा रिलायबल नाही आहे, अशा पद्धतीच्या रिपोर्टवरती आपल्याला आरक्षण देता येणार नाही. तथापि ज्यांना कुणाला आरक्षण द्यायचं असेल त्यांनी बॅकवर्ड क्लास कमिशन नेमावं आणि त्या आधारे आपल्याला आरक्षण देता येईल, अशा पद्धतीच्या इंदिरा साहनीच्या केसमधल्या डायरेक्शन्स आहेत. 1980ला 2000 साली ज्या वेळेला नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशन नेमलं गेलं, त्या नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशननी मराठ्यांना बॅकवर्ड न ठरवता फॉरवर्ड ठरवलं. आता फॉरवर्ड ठरवण्याचं बॅकवर्ड क्लास कमिशनला अधिकार आहे का? तर नाही. फार महत्वाचं आहे, कारण की मराठा समाजाला फॉरवर्ड ठरवण्याचा अधिकार नसताना फॉरवर्ड ठरवलं गेलं. बॅकवर्ड नाही हे डिक्लेअर करा ना तुम्ही, फॉरवर्ड आहे हे कशावरून म्हणताय? हे फॉरवर्ड ठरवण्याची जी प्रक्रिया आहे ती मंडल कमिशन मध्ये झाली, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास मध्ये झाली आणि त्याच्यानंतर बापट कमिशन जे आलं 2005ला, त्या बापट कमिशन मध्ये जो अभ्यास झाला, बापट कमिशन ही तसं 340 खालचं कमिशन नव्हतं, कारण की त्यालाही फार घटनात्मक असे त्याचे रिझोल्युशन वगैरे नव्हते. पण बापट कमिशनचं जे रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही डिटेलमध्ये गेलात तर बापट कमिशनचा रिपोर्ट मराठा हे बॅकवर्ड आहेत असं जाहीर करतं, परंतु रिकमेंडेशन मध्ये मात्र ते सांगतात की मराठ्यांना बॅकवर्ड रिझर्वेशन देता येणार नाही. अशा पद्धतीच्या कन्फ्लिक्टिंग गोष्टी मराठा समाजाच्या बाबतीमध्ये इतिहासाचा जर विचार केला, पूर्वीचे रिपोर्ट आणि यांचा जर विचार केला तर लक्षात येतात. त्यामुळं बॅकवर्ड क्लास कमिशनने रिपोर्टमध्ये सांगितलंय की मराठा बॅकवर्ड आहे, पण रिकमेंडेशन मध्ये त्यांनी सांगितलं की मराठा बॅकवर्ड नाही. नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशनने कुठलाही अभ्यास न करता मराठ्यांना फॉरवर्ड करून टाकलं. हे सगळं कोर्टापुढे डिस्कस झालं आणि त्याच्यानंतर मग मराठा समाजाला जे 2014चं जे आरक्षण मिळालं
ते 2014चं आरक्षण नारायण राणे समितीच्या रिपोर्टच्या आधारे मिळालं. नारायण राणे समितीचा जो रिपोर्ट आहे त्या रिपोर्टला इंदिरास्वामी केसमध्ये जे सांगितलेलं आहे की बॅकवर्ड क्लास कमिशन हे बॅकवर्ड क्लास कमिशन ऍक्ट त्याच्या खाली बॅकवर्ड क्लास कमिशन नेमून त्या कमिशनच्या रिपोर्टनुसार ते देणं आवश्यक होतं. ते नसल्यामुळे राणे समितीच्या रिपोर्टवरती आधारित 2014चं आरक्षण होतं ते आरक्षण कोर्टामध्ये स्थगित झालं. मी एक झूम मीटिंग मध्ये आहे, नंतर बोलतो. झूम मीटिंग मध्ये आहे, नंतर बोलतो. हॅलो 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 राजेश जी प्लीज कंटिन्यू. हॅलो. हा. सॉरी, मला फोन आल्यामुळे ते थोडंसं डिस्टर्ब झालं होतं. तर 2014चे जे आरक्षण आहे ते कोर्टामध्ये स्थगित झालं आणि त्या स्थगित झालेल्या आरक्षणाच्या नंतर उपरडीची घटना घडली, मराठा क्रांती मोर्चे आयोजित झाले आणि त्या स्थगित झालेल्या आरक्षणामध्ये ज्या वेळेला कोर्टाकडे अर्ज केला गेला की या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चे निघतायत आणि समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष आहे, त्या बेसिसवरती बॅकवर्ड क्लास कमिशनचा रिपोर्ट घेण्यासाठी कोर्टाने परमिशन दिली आणि त्या आधारे 2017 मध्ये मसे साहेबांच्या अध्यक्षतेखाली बॅकवर्ड क्लास कमिशनची नेमणूक झाली. मसे साहेबांचं दुर्दैवी देहवासन झाल्यानंतर त्या ठिकाणी गायकवाड यांची नियुक्ती झाली आणि गायकवाड समितीने तो रिपोर्ट साधारण नोव्हेंबर 2018 मध्ये शासनाला सादर केला. त्यांनी तो 15 नोव्हेंबर 2018ला शासनाला सादर केला आणि त्या रिपोर्टमध्ये स्टॅटिस्टिकल माहिती, वेगवेगळ्या अभ्यास संस्थांच्या रिपोर्टच्या आधारे त्यांनी मराठा समाज हा शैक्षणिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेला आहे असं जाहीर केलं आणि तो रिपोर्टचा जो ऍक्शन टेकन रिपोर्ट आहे तो टेबल झाला आणि विधानसभेने कायदा पारित केला आणि मराठा समाजाला 30 नोव्हेंबर 2018ला आरक्षण मिळालं. हे आरक्षण इमिडिएटली हायकोर्टामध्ये चॅलेंज झालं आणि मुंबई हायकोर्टमध्ये चॅलेंज झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याला स्थगिती मागण्यात आली, परंतु कायदा हा कधीही स्थगित करता येत नाही जोपर्यंत त्याची पूर्ण हेअरिंग होत नाही. त्या आधारे कोर्टाने त्याला स्थगिती दिली नाही आणि फक्त सब्जेक्ट टू फायनल आउटकम केलं आणि त्या पद्धतीने मुंबई हायकोर्टमध्ये सुनावणी चालू झाली, पण आरक्षण इम्प्लिमेंट झालं. मुंबई हायकोर्टमध्ये सुनावणीच्या दरम्यान बऱ्याचशा काही महत्वपूर्ण घटना घडल्या. मुंबई हायकोर्टामध्ये साधारण नोव्हेंबरचं जे आरक्षण आहे ते डिसेंबरच्या आसपास सुनावणीसाठी आलं आणि 11 डिसेंबरला एमपीएससीच्या काही जाहिरातीच्या अनुषंगाने ते मॅटर मेन्शन झालं आणि स्थगिती मागितली गेली, पण कोर्टाने स्थगिती दिली नाही. मुंबई हायकोर्टमध्ये मॅटर पेंडिंग असताना काही अशा घटना घडल्या ज्या मी आज तुम्हाला या ठिकाणी मुद्दाम सांगतोय की 15 ऑगस्ट 2018ला नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस हे स्थापन झालं. मागासवर्गीय आयोगाचा रिपोर्ट एका साईडला राज्य सरकारकडे आला, त्याच दरम्यान केंद्र सरकारने घटनेमध्ये अमेंडमेंट केली, आर्टिकल 342A, आणि त्या अनुषंगाने बॅकवर्ड क्लास कमिशनची बॅकवर्ड क्लास, सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास याची एक डेफिनेशन बनवली आणि ती 368 सब क्लॉज 26C खाली घातली आणि त्याच्यामध्ये सांगितलं की एसीबीसी क्लास हा डिक्लेअर करण्याचा अधिकार फक्त प्रेसिडेंटला आहे. हे 15 ऑगस्ट 2018ची अमेंडमेंट, 102वी अमेंडमेंट ज्याला आपण म्हणतो, आणि त्याच्यावरती मुंबई हायकोर्टमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्ग्युमेंट झाली. आता केंद्र सरकारला कुठल्या लिस्ट बाबत अधिकार आहे आणि राज्य सरकारला कुठल्या लिस्ट बाबत अधिकार आहे याच्याबद्दल उहापोह झाला. स्टेट लिस्ट आणि सेंट्रल लिस्ट अशी वेगळी आहे
त्याच्या संदर्भातलं आर्ग्युमेंट त्या ठिकाणी मोठं झालं. ही घटना जी घडली ती मराठा आरक्षण देण्याच्या प्रक्रिया चालू असताना घडली. केंद्र सरकारची जी अमेंडमेंट आली ही दरम्यानच्या काळात आली. तशीच एक नंतर अमेंडमेंट आली ज्यावेळेला सुनावणी चालू होती. मराठा आरक्षणाची सुनावणी चालू असताना 103 घटनात्मक दुरुस्ती आली. एक 103 नावाची जी घटनात्मक दुरुस्ती आली त्या दुरुस्तीनुसार केंद्र सरकारने 10% आरक्षण हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा लोकांना दिलं. ईडब्ल्यूएस आरक्षण हे मराठा आरक्षणाची सुनावणी असतानाच्या दरम्यानच्या काळात दिलं गेलं. याचे पडसाद आमच्या सुनावणीवरती पडले. सुनावणी चालू असताना हे आरक्षण दिल्यामुळे याच्यावरती परत आणखीन या मुद्द्यांचा उहापोह त्या ठिकाणी झाला. परंतु हे 102वी जी घटना दुरुस्ती आहे किंवा 103 ची जी घटना दुरुस्ती आहे ह्या 2 घटना दुरुस्तीमुळे मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब झाला असं मला म्हणायला हरकत नाही. कारण की केंद्र सरकारला ओबीसी डिक्लेअर करायचा जो वेगळा अधिकार आहे तो नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास हे स्थापन झालं ते केंद्र सरकारचं आहे. आणि दुसरी 103वी जी घटना दुरुस्ती झाली त्याच्यानुसार आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना घटना बदलून आरक्षण दिलं गेलं. घटनेमध्ये अमेंडमेंट केली गेली आणि त्याच्यामुळे 50%ची जी काही लिमिट होती इंदिरा स्वामी केसने दिलेली ती लिमिट घटना बदलून ती तोडली गेली. त्यामुळे 50%ची जी मर्यादा आज सांगितली जाते ती 103व्या घटना दुरुस्तीमध्ये चॅलेंज केलेली आहे. त्यामुळे 10% आरक्षण वाढलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी मग 50%च्या पुढे आरक्षण गेलेलं आहे. त्यामुळे 50%ची लिमिट याच्यावरती जे 103वी घटना दुरुस्ती ईडब्ल्यूएसची जी झाली त्याच्यावरती सुद्धा मुंबई हायकोर्टमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्ग्युमेंट झाली आणि त्या आर्ग्युमेंटच्या आधारे कोर्टाने सांगितलं की 50% क्रॉस करायला जे काही परिस्थिती लागते ती महाराष्ट्रामध्ये आहे. सो स्पेशल म्हणजे एक्स्ट्रॉर्डनरी आणि एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस हे जे मानांकन दिलेलं आहे इंदिरा स्वामी केसमध्ये त्याच्यापेक्षा आणखीन ही वेगळी ऍडिशनल आपल्याला सपोर्टिव्ह गोष्ट घडली ती म्हणजे 103वी घटना दुरुस्ती ज्याच्यामुळे 50%ची लिमिट केंद्र सरकारनेच त्या ठिकाणी मोडली. त्यामुळे 50%च्या लिमिटचा जो आजकाल भीती घातली जाते ती भीती आता आपल्याला नाहीये. कारण की 103व्या घटना दुरुस्तीला चॅलेंज करणारे जवळपास 50 पिटिशन सुप्रीम कोर्टमध्ये पेंडिंग आहे. ते जोपर्यंत डिसाईड होणार नाही 103व्या घटना दुरुस्तीचे पिटिशन जोपर्यंत डिसाईड होणार नाही तोपर्यंत आपल्याला मराठा आरक्षणाला कुणीही त्या ठिकाणी हात लावेल असं मला वाटत नाही. या मराठा आरक्षण सुनावणीच्या दरम्यान झालेल्या घटना आणि त्याचे पडसाद मराठा आरक्षणाच्या निकालावरती सुद्धा आलेले आहे. त्यामुळे निकाल हा अत्यंत भक्कम असा पारित झालेला आहे. त्या निकालाच्या दरम्यान काही मेडिकलची मुलं जी होती त्या मुलांच्या ऍडमिशन प्रक्रिया ह्या चालू झालेल्या निकाल झाल्या म्हणजे कायदा आल्यानंतर परंतु निकाल जाहीर व्हायच्या आधी त्यांच्या ऍडमिशनच्या प्रोसेस चालू झाल्या. तर त्या मेडिकलच्या ऍडमिशनच्या संदर्भाने कोर्टामध्ये मुंबई हायकोर्टमध्ये आणि सुप्रीम कोर्टमध्ये केस झाली. त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने मेडिकलच्या मुलांना तिथे त्या ठिकाणी ऍडमिशन कंटिन्यू आरक्षणातलं ऍडमिशन देता येणार नाही अशा पद्धतीचे आदेश दिले. पण ते देत असताना त्यांनी सांगितलं की राज्य सरकार या ठिकाणी त्या मुलांना प्रोटेक्ट करायचं असेल तर जागा वाढवून त्या ठिकाणी ते कन्सिडर करू शकतो असं सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. त्यामुळे मेडिकलच्या मुलांना आपला जो कायदा आहे मराठा आरक्षण कायदा त्याच्यामध्ये आर्टिकल 16 खाली जी ऍडमिशन प्रोसेस आहे ती प्रोटेक्ट करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितल्यामुळं मेडिकलची जवळपास 600-700 मुलं त्या ठिकाणी आली आणि त्या मेडिकलच्या मुलांना ऍडमिशन त्यांची प्रोटेक्ट झाली. तसाच विषय आहे एसईबीसी आणि ईएसबीसी म्हणजे काय. ईएसबीसी म्हणजे ढोबळमानाने जुन्या सरकारने दिलेलं आरक्षण असं आपण समजू शकतो आणि एसईबीसी म्हणजे 2018चं आरक्षण आपण असं ढोबळमानाने म्हणतो. परंतु एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मी तुम्हाला अधोरेखित करून सांगतो की जो मराठा आरक्षण कायदा आहे त्याच्यामध्ये जी एसईबीसीची जी डेफिनेशन आहे तर एसईबीसी इन्क्लुड्स ईएसबीसी. एसईबीसी मध्ये ईएसबीसी सुद्धा आहे हे सेक्शन 2 मध्ये त्या ठिकाणी नमूद आहे. त्यामुळे ईएसबीसीच्या मुलांच्या सुद्धा नोकऱ्या त्या आपण प्रोटेक्ट करण्यासाठी आज आपण त्या ठिकाणी राज्य सरकारला प्रयत्न करतोय आणि तिथे आपला प्रयत्न आपण सक्सेसफुल हो असं मला वाटतं. कारण की त्या ठिकाणी आपल्या मीटिंग वगैरे झालेले आहेत. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला ईएसबीसी काय एसईबीसी काय
किंवा मेडिकलच्या मुलांच्या अनुषंगाने जे काही राज्य सरकारने जे नोटिफिकेशन काढलेले आहे आणि त्या 600 मुलांचं जे ऍडमिशन प्रोटेक्ट केलेलं आहे, एमडीचं जे ऍडमिशन प्रोटेक्ट केलेलं आहे, त्या मुलांच्या ऍडमिशनच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टमध्ये वेगवेगळी पिटिशन्स होत आहेत, जी नॉन मराठा किंवा महाराष्ट्रीयन सुद्धा नाहीत अशी मंडळी त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टमध्ये मराठा आरक्षण चॅलेंज करतायत. आणि त्या मेडिकलच्याच केसच्या अनुषंगाने नवीन नवीन पिटिशन होत आहेत. तर तीच हिअरिंग आज 7 जुलैला तशाच पद्धतीच्या ऍडमिशन संदर्भातली हिअरिंग आहे आणि ती पुन्हा ऑनलाईन हिअरिंग होणार आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला राज्य सरकारची उपसमितीची बैठक झालेली आहे. त्या ठिकाणी मुकुल रोहतगी, पटवालिया, पुन्हा विजय थोरात, साखरे साहेब, पुन्हा आपले त्या ठिकाणी राहुल चिटणीस आणि सचिन पाटील अशी ही जी सगळी कायदेविषयक आपली जी सिनियर काउन्सिल मंडळी आहे त्यांच्याबरोबर मिटिंग झालेली आहे आणि त्या मिटिंगमध्ये पुढच्या 7 तारखेला जे काही होईल त्या संदर्भामध्ये राज्य सरकारचं त्या ठिकाणी त्यांनी डिस्कशन तर झालेलं आहे. पण सुप्रीम कोर्टमध्ये 7 तारखेला नेमकी काय भूमिका घ्यावी किंवा काय करावं याच्यावरती मला वाटतं की आपण कुठल्याही पद्धतीचं सोशल मीडियाला आपण वक्तव्य करू शकत नाही. एवढ्यावरती मला वाटतं की मी मला जो वेळ दिलेला आहे त्या वेळामध्ये मराठा आरक्षणाच्या बाबतीत जे काही संभ्रम आहेत ते मी दूर करण्याचा प्रयत्न केलाय. आपल्याबरोबर राजन घाग आहेत, त्यांनी मराठा आरक्षण अनुषंगाने जे आंदोलन झालं त्याची पार्श्वभूमी तुम्हाला सांगितली, कशा पद्धतीने हे सगळं झालेलं आहे. आणि आपल्याबरोबर राजेंद्र दाते पाटील आहेत, ते सुप्रीम कोर्टाच्या ज्या काही आपल्या केसेस आहेत त्या अनुषंगाने आपल्याला इन डिटेल सांगतील की बाबा हे नेमकं काय कशा पद्धतीने होण्याची शक्यता आहे. नमस्कार. धन्यवाद राजश्री. खरं तर एससीबीसी प्रवर्ग आणि एससीबीसी प्रवर्ग म्हणजे नक्की काय याबाबत, तसेच वैद्यकीय प्रवेशाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जे काही संभ्रम आहेत याबाबत तुम्ही अत्यंत महत्वाची अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली. त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा जो लढा आहे तो लढा सुप्रीम कोर्टापर्यंत येईपर्यंत नक्की काय काय मध्ये अडचणी आल्या किंवा तो कशा प्रकारे पुढे गेला याबाबत तुम्ही अतिशय महत्वाची अशी माहिती दिली. यानंतर आपल्यासोबत संवाद साधणार आहेत मराठा आरक्षण अभ्यासक श्री राजेंद्र दाते पाटील सर. नमस्कार. गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आजच्या या महत्वपूर्ण बैठकीत आयोजन करणारे आमचे सहकारी मित्र विनोदजी पोखरकर यांना मी धन्यवाद देतो की अत्यंत महत्वपूर्ण क्षणी आपण या मंथन परिषदेचं आयोजन केलं आणि मंथनाच्या माध्यमातून समाज बांधवांना नक्की स्थिती काय आहे हे कळावं म्हणून आपण जो हा उपक्रम हाती घेतला त्याबद्दल मी मनस्वी आपले परत एकदा आभार मानतो. या ठिकाणी आमचे सहकारी मित्र राजनजी घाग, मुंबई उच्च न्यायालयाचे सन्माननीय विधिज्ञ राजेशजी टेकाळे आणि उपस्थित सर्व मित्रांनो, आज या महत्वपूर्ण विषयामध्ये नक्की आरक्षणाची स्थिती कशी आहे, नक्की आरक्षणाच्या बाबत काय होत आहे आणि त्याचा फायदा मराठा समाजाला कसा होणार आहे याबाबतचा आपला जो आजचा या चर्चेचा जो भाग आहे तर त्याच्यातली थोडीशी माहिती आधीची देऊन मी परत आपल्या मूळ याच्या विषयाकडे येतो. मित्रांनो, 2014 साली जेव्हा हा विषय मुंबई उच्च न्यायालयात चालू होता त्यावेळेस एक सर्वोच्च न्यायालयामध्ये एक पिटिशन दाखल झाली आणि ही याचिका लवकर सुरू करावी अशा पद्धतीची मागणी झाली. आणि दरम्यानच्या काळामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये जेव्हा ही याचिका चालू झाली, याच्यावर सुनावणी चालू झाली, तर तेव्हा एक सेपरेट बेंच कॉन्स्टिट्यूट केला गेला होता. आणि 2014 साली तर आज जितके मोठ्या संख्येने लोक आपल्याकडे दिसत आहेत तर आम्ही त्यावेळेस जात असू मुंबई उच्च न्यायालयामध्ये अत्यंत कमी संख्येमध्ये लोक असायचे किंवा बहुसंख्य लोकांना या बाबतची खूप माहिती सुद्धा नव्हती. हे करत असताना आता आमच्या सहकारी मित्र माननीय राजेशजी टेकाळेंनी सांगितलं त्याच्यामध्ये खूप खूप बाबी विस्ताराने सांगता येतील, परंतु वेळेच्या अभावी त्या सांगता येणार नाहीत.
अगदी खत्री आयोगाच्या त्या स्थापनेपासून मी स्वतः त्या खत्री आयोगाला निवेदन देणे, त्यांच्याकडनं त्या सगळ्या पाठपुरावा करणे आणि दरम्यानच्या काळामध्ये कायदेशीर प्रश्न हा जो आपल्या समोर आलेला आहे, तो कायदेशीर प्रश्न जसं काही आयोगांच्या बाबत ते भारतीय राज्यघटनेच्या 340व्या कलमाअंतर्गत त्याची स्थापना झालेली नसल्यामुळे त्यांना तो मर्यादित असा अधिकार होता. परंतु आता सांगितल्याप्रमाणे इंदिरा साहनी प्रकरणामध्ये वेगवेगळ्या निर्णयामध्ये ज्या काही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केल्या गेल्या होत्या, की आरक्षण कशा स्थितीमध्ये दिल्या गेलं पाहिजे आणि जर त्याची मर्यादा वाढत असेल, त्याचं पर्सेंटेज वाढत असेल, तर ते कधी वाढू शकतं आणि ते वाढलेलं पर्सेंटेज देण्याचं काम कोणाचं असेल. मग असं करत असताना 50% ची कॅप म्हणून आपल्याला ते सांगितलं जातंय, की 50% ही आरक्षणाची मर्यादा आहे आणि त्याच्यानंतर आरक्षण वाढवता येणार नाही. हे असं काही त्या इंदिरा साहनीच्या प्रकरणामध्ये असं काहीही सांगितलेलं नव्हतं. उलट त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन जर असेल, इमर्जंट सिच्युएशन असेल, तर आरक्षणाचे मर्यादेमध्ये वाढ केल्या जाऊ शकतो. फक्त त्याच्यामध्ये त्या ज्या काही विहित पद्धती आहेत त्याच्या विहित पद्धतीचा वापर केल्यानंतर आपल्याला आरक्षण देता येऊ शकतं. अशा पद्धतीच्या स्पष्ट त्या ठिकाणी सूचना आणि तरतूद इंदिरा साहनी प्रकरणामध्ये दिलेल्या विविध न्यायनिवाड्यामध्ये आढळून आलेली असल्यामुळे आपल्याला या आरक्षणाच्या बाबत राज्य शासनाने जो काही निर्णय घेतला की या ठिकाणी नियमांचं पालन करून आरक्षण देता येईल किंवा कसं हे पाहावं लागेल. माननीय राणे साहेबांच्या त्या समितीने 18 लाख लोकांच्या घरी जाऊन ते सर्वेक्षण केलं. चांगला खूप महत्वाचा डाटा त्यांनी जमा केला आणि त्यानंतर टेकाळे साहेबांनी जसं सांगितलं की म्हसे सरांची नियुक्ती झाली. म्हसे सरांच्या त्या प्राकृतिक अस्वस्थतेमुळे आणि ते आजारी पडल्यामुळे त्यांचं दुःखद निधन झालं आणि त्यानंतर माननीय न्यायमूर्ती MJ गायकवाड साहेबांची नियुक्ती झाली आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडनं जे महत्वाचं काम सुरू झालं. तर सुप्रीम कोर्टाच्या त्या वेगवेगळ्या निवाड्यामध्ये ज्या अपेक्षा होत्या त्याच्यामध्ये की ज्या समाजाच्या बाबत क्वांटिफिएबल डाटा जर असेल आणि तो क्वांटिफिएबल डाटा जर माननीय मागासवर्ग आयोगाच्या वतीने तो जर शासनाकडे दिला जात असेल आणि तेही राज्य शासनाकडे देत असताना त्या आयोगाची स्थापना ही भारतीय राज्यघटनेच्या कलम 340व्या म्हणजे 40व्या कलमामध्ये जी अपेक्षा आहेत त्याप्रमाणे ती झालेली पाहिजे आणि त्याचे अध्यक्ष हे माननीय उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश पाहिजे. असं ते सगळं असताना राज्यभर हे आयोग परीक्षण करण्यासाठी, निरीक्षण करण्यासाठी आणि याबाबतची माहिती घेण्यासाठी फिरलं. आयोगाने शेवटच्या टप्प्यामध्ये सगळ्यांचे निवेदन स्वीकारल्यानंतर मुंबई कार्यालयामध्ये त्यांच्या हिअरिंग घेतली. त्या हिअरिंग मध्ये आमचा समावेश झाला होता आणि आमचा समावेश होत असताना आता जसं यांनी सांगितलं की शाहू महाराजांच्या काळापासून आरक्षणाबाबतचे आहे, तर त्यामध्ये आम्ही जे पुरावे दिले होते ते सुद्धा अहवालामध्ये आलेले आहेत. आम्ही एक पुरावा दिला होता महाराजा कोल्हापूर वर्सेस सुंदरम अय्यर नावाची जी केस होती त्याचा निकाल 1920 साली लागला आणि त्यावेळेस प्रिव्ही काउन्सिल म्हणजे ब्रिटिशांचं जे न्यायालय होतं मद्रास न्यायालय, त्या न्यायालयामध्ये याचा निकाल लागत असताना तेव्हाच हा प्रश्न आलेला होता आणि त्यांच्या त्या जजमेंटच्या पान नंबर 497 वर त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की मराठा इज द नेम ऑफ नेशन, नॉट ऑफ द कास्ट. मराठा इज द नेम ऑफ नेशन, नॉट ऑफ द कास्ट. सर्टनली ऑल मराठास आर बिलॉंग्स टू कुणबी कास्ट. आणि त्याच्यामुळे हे सगळं न्यायालयीन न्यायनिवाडे, ऐतिहासिक न्यायनिवाडे आम्ही खत्री आयोगापासून सगळ्यांना देत जेव्हा पुढे आलो आणि जेव्हा 2014 पर्यंत हा विषय आला, 2014 च्या वेळेस फार कमी त्या ठिकाणी याचिकाकर्ते होते. 2016 नंतर त्याच्यामध्ये वाढ झाली आणि मग ती सर्व स्थिती तुम्हाला माहित आहे. पण ते तत्पूर्वी काम करत असताना खत्री आयोग असेल, बापट आयोग असेल, सराफ आयोग असेल किंवा या ठिकाणी राज्य शासनाने ज्या आयोगांची स्थापना केली होती, ज्या आयोगांना जबाबदारी दिली होती, त्यामध्ये भाटिया साहेबांचं एक आयोग होतं. या सगळ्यांकडे भेटून आम्ही त्या ठिकाणी मराठा समाज हा आरक्षणासाठी कसा पात्र आहे हे विविध न्यायनिवाड्यांच्या आधारे, विविध पुराव्यांच्या आधारे आम्ही ते सगळं देत आलो आणि त्याच्यानंतर पुढची परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर आलेली आहे. आता
उच्च न्यायालयाने 27 जून 19 जो निर्णय दिला की मराठा समाज आरक्षणास पात्र आहे आणि आयोगाने दिलेल्या निर्णयाचं त्यांनी त्याला कन्फर्मेशन केलं. फक्त आयोगाने म्हणजे मागणी जी 16% होती त्याऐवजी आयोगाने त्या ठिकाणी 12% शिक्षणासाठी आणि 13% नोकरीसाठीचा जो निर्णय घेतला तो कन्फर्म केला माननीय न्यायालयाने. आणि तो कन्फर्म झाल्याच्या नंतर जेव्हा आपल्या बाजूने हा निकाल लागला, दरम्यानच्या काळामध्ये राज्य शासनाने दोन्ही सभागृहामध्ये तो रिपोर्ट टेबल केला. त्याच्यानंतर तो टेबल केल्यानंतर त्याला ती दोन्ही सभागृहामध्ये एकमताने मंजुरी मिळाली आणि तो मग ऍक्शन टेकन रिपोर्ट जो आहे त्या ऍक्शन टेकन रिपोर्टच्या आधारे हे सगळं चाललेलं होतं. मध्यंतरी एका आपल्या विरोधामध्ये पिटिशनला मदत करणाऱ्या एका नेत्याने असं सांगितलं होतं की या आयोगाच्या अहवालाची मागणी सातत्याने आम्ही केली होती, म्हणजे त्या लोकांनी केली होती, परंतु त्यांनी ते चुकीचं त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. उलट मी स्वतः एका माझ्या इंटरव्हेन्शन पिटिशन मध्ये मागणी केलेली होती की रिपोर्ट विच इज लाईकली टू बी सबमिटेड बाय कमिशन दॅट हॅज टू बी प्रोड्यूस बिफोर द ऑनरेबल कोर्ट. मग ती आमची मागणी त्यांनी त्यांच्या तोंडी लावली आणि समाजामध्ये परत संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न केला. तर ते काही फार चांगलं आणि योग्य काम नाही असं मला वाटतं. आता 27 जूनला आपल्या मराठा समाजाच्या बाजूने जो न्याय निवाडा दिलेला आहे तर तो आता फरक टेकाळे साहेबांनी जो सांगितला की आपल्याकडे पद्धती किंवा कायदेविषयक अपेक्षा अशा आहेत की आपल्याकडे एक नॅशनल लिस्ट असते आणि एक स्टेट लिस्ट असते. म्हणजे ओबीसी बाबतची एक राष्ट्रीय स्तरावरची यादी आणि एक राज्य स्तरावरची यादी. तर आता आपल्याला जे काही मिळालेलं आहे एससीबीसी कायद्याअंतर्गत ते आपल्याला विदिन द लिमिट ऑफ महाराष्ट्र स्टेट म्हणजे राज्याच्या आतलं आपलं ते आरक्षण असल्यामुळे आपण त्या राष्ट्रीय स्तरावरच्या त्या आरक्षणामध्ये जात नसल्यामुळे तो तिथला जो काही कायदेविषयक आणि नियमांचा भाग आहे त्याच्यामध्ये आपण सध्या तरी कुठे समाविष्ट होऊ शकत नाही. आणि मग हे सगळं असताना काही लोकांनी या आरक्षणाच्या विरोधात परत याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये केली आणि असं करत करत त्याच्यामध्ये 12-13च्या वर ज्या याचिका झालेल्या आहेत, अनेक याचिका पेंडिंग आहेत. आणि हे सगळं होत असताना जर योग्य पद्धतीने आपण मांडणी केली सगळंच या ठिकाणी एक्सपोज काही बाबी करता येणार नाही. परंतु एक लक्षात घ्यावं की 103 जे अमेंडमेंट जे झालेलं होतं ते जे अमेंडमेंट होतं ते 368 जे भारतीय राज्यघटनेमध्ये कलम आहे त्याच्यामध्ये ते त्याच्यासाठी आहे की पॉवर ऑफ द पार्लमेंट टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन आणि त्याची प्रोसिजर करण्याचं ते जे त्यांना जे अधिकार आहे त्या अंतर्गत त्यांनी त्या 103वी ती अमेंडमेंट केली आणि इकॉनॉमिकल विकर सेक्शनला हे आरक्षण असायला पाहिजे म्हणून 10% जे दिलेलं आहे. तर त्याच्यावरच्या अनेक याचिका त्या ठिकाणी आहेत. त्याच्यावरचा आणखी कुठला अंतिम निर्णय झालेला आणि मग अंतिम निर्णय झालेला नसल्यामुळे ऑलरेडी 50% जर आपण आहे असं गृहीत जर धरलं तरी पण 50%च्या पुढे हे 60% असंच हे समोर झालेलं आहे. प्लस महाराष्ट्रामधलं आपण पाहिलं तर 52% आरक्षण ऑलरेडी या आपल्या एसीबीसीच्या आधीचं होतं. म्हणजे 62% तर आज सरळ सरळ दिसणारं हे आरक्षण आहे. आणि मग हे सगळं असताना सगळे मॅटर्स डिसाईड झाले त्याशिवाय कुठल्याही प्रकरणामध्ये स्थगिती देऊ नये अशा पद्धतीचे संकेत असतात आणि त्या संकेतांचं पालन अगदी योग्य पद्धतीने होत आहे असं मला या ठिकाणी सगळं दिसत आहे. आणि त्याचं या पुढच्या काळातही न्याय व्यवस्था मराठा समाजाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी नक्की करेल अशी माझी अपेक्षा असल्यामुळे आणि तसा विश्वास असल्यामुळे या पुढच्या काळामध्ये आपल्याला ज्या काही बाबी या पुढच्या काळात आपण करणार आहोत त्या करण्यासाठी आपल्याला सामूहिक कार्य आता या पुढच्या काळामध्ये वाटतं. कारण की हा काही एकट्या दुकट्याचा लढा नाही, हा सगळ्यांचा मिळून लढा आहे आणि सगळे मिळून करत असताना आपल्याला काही संकेत पाळावे लागतील. काही संकेत पाळत असताना आपल्याला न्यायालयीन लढ्यासाठी अनेक माध्यमातून त्या ठिकाणी आपलं म्हणणं योग्य पद्धतीने चांगल्या पद्धतीने आणि कॉन्स्टिट्युशनल मेथडने मान्य न्यायालयासमोर जर ते गेलं तर मान्य न्यायालयाचा याबाबतचा संपूर्ण आणखीन जो काही खुलासा या इंदिरा शहानीच्या बाबत होणं बाकी होतं तो आता या पद्धती माध्यमातून होईल.
त्यासाठी आपण आपल्या सिनियर काउन्सिलची आपल्याला जी आवश्यकता असणार आहे ती सुद्धा कशी पूर्ण होईल याबाबतचं आत्ताच टेकाळे सरांनी जे सांगितलं त्या पद्धतीने आम्ही दिल्लीमध्ये अनेक वेळेस तिथे गेलो आणि त्या ठिकाणी ज्येष्ठ विधिज्ञांची चर्चा केली, त्यांच्यासोबत सगळं विषय हे करून याची मांडणी कशी असायला पाहिजे याबाबतची सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सगळी चर्चा केली आणि त्यावरून आता उद्या जे 7 तारखेला जे प्रकरण आहे तर ते प्रकरण सुद्धा आता 3 विद्यार्थी त्याच्यामध्ये सामील झालेले आहेत. त्याच्यामध्ये जी याचिका लागलेली आहे ती आदित्य शास्त्री नावाचा जो विद्यार्थी आहे तो ईशा देशमुख नावाची विद्यार्थिनी आहे ती आणि त्यांच्या सोबतची एक त्यांची सहकारी पिटिशनर आहे. असे 3 या ठिकाणी प्लस आपले मूळ जे आहेत 10+1 ते जयश्री पाटील आणि त्यांच्यासोबत जे असलेले 10 आणि हे नवीन 3 असे जे सगळे या ठिकाणी सुनावणीसाठी 7 तारखेला ते विषय आहेत. आता ऐन वेळेला फायलिंग जर झाली असेल तर त्या ठिकाणी आणखीनही काही याचिका वाढू शकतात. म्हणून आता आपल्याला आपण जसं मी मागे एकदा सांगितलं होतं की डिफेन्स इज द बेस्ट ऑफेन्स. डिफेन्स इज द बेस्ट ऑफेन्स म्हणून आपण डिफेन्सिव्ह मेथडने जर या ठिकाणी गेलं आणि आपण आपलंच जर ते या ठिकाणी म्हणणं व्यवस्थित मांडलं की मराठा समाजाला जे आरक्षण SCBC अंतर्गत दिलेलं आहे तर हाऊ दॅट रिझर्वेशन इज गिव्हन बाय द OBC कमिशन अँड इट इज ग्रांटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट ऑल्सो हाऊ दिस इज द करेक्ट अँड कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन हे थोडंसं आपण त्या ठिकाणी लक्षात आणून दिलं तर आपल्याला पुढच्या काळामध्ये आपल्या या आरक्षणासाठी मान्य न्यायालयाची फार मोठ्या प्रमाणामध्ये कायदेशीर बाजू मांडल्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळण्याचं काम या पुढच्या काळामध्ये होणार असल्यामुळे काही बाबी अशा आहेत की त्या डिफेन्सिव्ह पॉइंटवर असल्यामुळे त्याची सगळीच माहिती लाईव्ह या कार्यक्रमामध्ये देता येणार नसल्यामुळे ज्याला कोणाला वैयक्तिक जास्तीची माहिती जर पाहिजे असेल तर ते फोन करू शकतात आणि ती माहिती घेऊ शकतात. परंतु आता उद्याचं जे आपलं 7 तारखेचं जे सुनावणीचा भाग आहे तर त्या सुनावणीच्या भागामध्ये काही बाबी आपल्याला त्या ठिकाणी आव्हान द्यावं लागणार. काही पिटिशन्सच्या समोर आपल्याला इंटरव्हेन्शन करावं लागणार आहे. काही पिटिशनच्या बाजू कशा चुकीच्या आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी मांडावं लागतंय. उद्याच्या त्या याचिकामधला एक कायदेशीर छोटासा मुद्दा मी तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला आपण योग्य तयारीत आहोत हे लक्षात येईल की मुंबई उच्च न्यायालयामध्ये पार्टी नसताना मुंबई उच्च न्यायालयामध्ये कुठला अर्ज नसलेल्या व्यक्ती डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयामध्ये येतात आणि अशा पद्धतीचे पिटिशन दाखल करतात. म्हणून ते काही ही पिटिशन जी आहे तर ही पिटिशन काही टिकण्यासारखी नाहीये आणि टिकण्यासारखी नसल्यामुळे ही पिटिशनच रद्द व्हावी अशा पद्धतीची मागणी आपल्याला करावी लागणार असल्यामुळे ह्या पिटिशनला कायदेशीर काही आधार नाहीये आणि आधार नसलेल्या पिटिशनची सुनावणी अशी घेऊन त्यांनी केलेल्या मागणीप्रमाणे स्थगिती देण्याचे काम मान्य न्यायालयाकडनं होणार नाही अशा पद्धतीची खात्री असल्यामुळे अशा पद्धतीची अपेक्षा असल्यामुळे सध्या तरी आपण सेफ झोन मध्ये आहोत असं मला म्हणायला काही हरकत नाही. परंतु सेफ झोन मध्ये राहण्यासाठी आपल्याला पुढच्या सगळ्या या काळामध्ये सिनियर काउन्सिलची जी आवश्यकता लागणार आहे ते वारंवार मी याच्यासाठी सांगतो की ब्रीफिंग करण्यासाठी आपल्याकडे खूप वकील मंडळी आहेत परंतु सिनियर काउन्सिलच्या माध्यमातून ती मांडणी अगदी चांगल्या पद्धतीने योग्य पद्धतीने मान्य न्यायालयासमोर होऊन मराठा आरक्षण कायदेशीरदृष्ट्या कसं योग्य आहे हे न्यायालयासमोर अधिक चांगल्या पद्धतीने मांडण्यासाठी आपल्याला सिनियर काउन्सिलची आवश्यकता आहे. गेल्या अनेक वर्षापासून काम करत असताना आमच्या हे लक्षात आलं आणि आमचे विधिज्ञ मान्य श्री अनिल गोळेगावकर हे नेहमी सांगतात आणि त्यांनी तसं मुंबई उच्च न्यायालयाच्या आपल्या त्या आमच्या त्या पिटिशनच्या इंटरव्हेन्शनच्या माध्यमातून मांडणी पण केलेली होती की विहित पद्धतीचा जर अवलंब केला तर आरक्षण देता येते हे कायदेशीरदृष्ट्या आता जवळपास सिद्ध झालेलं आहे आणि तोच कन्सेप्ट घेऊन आम्ही या ठिकाणी काम करत आहोत आणि हे काम करत असताना
मराठा आरक्षणाच्या माध्यमातून जे ESBC असेल किंवा SCBC असेल या दोन्ही विषयांच्या बाबत लोकांना इतक्या लवकर फरक कळणार नाही. अगदी बरोबर म्हणाले टेकाळे साहेब की ESBC आणि SCBC मधला फरक आणखी लोकांना पूर्णपणे कळत नाही. तर आपण तो त्यांना ज्या शब्दामध्ये ते कळतं त्या शब्दामध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न इथे करत आहोत. म्हणून हे आरक्षण वाचवणं, याला प्रोटेक्ट करणं हे आपलं सध्याचं मोठं काम असल्यामुळे ते करण्याचं काम आपण सगळे मिळून करत आहोत. पुढच्या काळामध्ये सुद्धा मी मागे सुद्धा सांगितलं होतं की भविष्य काळामध्ये आता आपल्याला डिसेंट्रलाइज पद्धतीने काम करावं लागणार. डिसेंट्रलाइज पद्धत म्हणजे अशी की कामाची जर आपण सगळ्यांनी विभागणी केली, ज्याला ज्या कामामध्ये आवड आहे, ज्या कामामध्ये त्याचा एक्सपर्टाईज आहे, तो त्याच्यामध्ये थोडासा तज्ञ असेल किंवा त्याचा अभ्यास त्या विषयातला चांगला असेल, कोणी अण्णासाहेब पाटील महामंडळाचं काम करावं, कोणी सारथीचं काम करावं, कोणी आरक्षणाचं काम करावं, असं वेगवेगळ्या टीमची आपल्याला आता भविष्य काळामध्ये गरज भासणार आहे. आणि प्रत्येक मराठा कार्यकर्त्याला किंवा मराठा समाजाच्या आपल्या त्या सगळ्या केला की ज्याला जे जमल ते काम त्याला करू द्यावं आणि आपण त्या ठिकाणी त्यांचीही मदत घ्यावी. म्हणून गुणदोषासह सगळ्यांना स्वीकारून भविष्य काळामध्ये आपलं काम करावं लागेल, अशा पद्धतीची मी या ठिकाणी आजच्या या परिषदेच्या माध्यमातून अपेक्षा व्यक्त करतो. आणि या परिषदेच्या माध्यमातून सगळा फायदा व्हावा आपल्या समाज बांधवांना, अशा पद्धतीचं मी अपेक्षा करतो. हॅलो, आवाज येतोय ना? हॅलो हॅलो, आवाज येतोय? हो येतोय, बोला. हो सर, तुमचा आवाज येतोय, बोला. तर या सगळ्या आपल्या निर्माण झालेल्या स्थितीचा फायदा समाज बांधवांना मोठ्या प्रमाणात व्हावा आणि आरक्षणाबाबतचं जे काम आपण आता सर्वोच्च न्यायालयामध्ये उभं करतोय, आपलं प्रोटेक्टिव्ह काम जे आपण या ठिकाणी करतोय, प्रोटेक्शन आपल्या या आरक्षणाला असावं या पद्धतीचे काम करतोय, त्याच्यामध्ये यश नक्की मिळेल. आणि ESBC ही संकल्पना, SCBC ही संकल्पना आपल्या समाज बांधवांच्या फायद्यासाठी नक्कीच ठरेल, अशा पद्धतीची मला विश्वास असल्यामुळे समाज बांधवांनी आमच्या खांद्यावर जी जबाबदारी दिली आणि समाजाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयामध्ये लढण्याची आम्हाला जी संधी दिली, त्याबद्दल समाज बांधवांचे आभार तर आम्ही व्यक्त करतोच, परंतु तुमच्या विश्वासाला अधिक गती देण्याचं काम या पुढच्या काळामध्ये सुद्धा आम्ही असंच करू, अशा पद्धतीचं मला तुम्हाला खात्री द्यावीशी वाटते. आणि परत एकदा या ठिकाणी विनोदजी पोखरकर, त्यांची सर्व टीम, राजनजी खाग, या सर्वांचे मी आभार मानतो. आणि या एक चांगल्या उपक्रमाचं काम आपण हाती घेतलं आणि समाज बांधवांपर्यंत ESBC, SCBC आणि नक्की न्यायालयीन स्थिती याबाबतची सगळी माहिती आपण पोहोचवण्याचं काम केलं, त्याबद्दल मी परत एकदा आपले आभार मानतो. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद पाटील सर. यानंतर मी पुन्हा एकदा मराठा क्रांती मोर्चा समन्वयक व मराठा संघटन अध्यक्ष, क्षत्रिय मराठा संघटन अध्यक्ष श्री राजनजी घाग यांच्याकडे येणार आहे. सर, आपल्याला काही फेसबुकवरून कमेंट्स येत आहेत. कांचन पाटील आपल्याशी बोलू इच्छित आहेत. राजनदादा घाग, आपणही अशीच एक मंथन परिषद 1.5 वर्षांपूर्वी घेतली होती, त्यात देखील तुम्ही अशीच उत्तम माहिती दिली होती. त्या मंथन परिषदेची आठवण त्यांना झाली आहे असं त्या म्हणतायत. सर, संपूर्ण मराठा समाजाचं प्रतिनिधित्व आपण करत आहात. आता सध्या मराठा क्रांती मोर्चा समन्वयक ही जबाबदारी आपण पार पाडत आहात. तर संपूर्ण मराठा समाज म्हणून समाजाने काय करावं असा प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छिते. सर्वात प्रथम कांचनताईंचे मी आभार मानतो. त्या पर एक सक्रिय कार्यकर्ते आहेत, आमच्या महिला कार्यकर्ते आहेत मराठा क्रांती मोर्चातल्या. मराठा मंथन परिषद याविषयी तुम्हाला मी सांगतो की मराठा क्रांती मोर्चे ज्यावेळेला झाले त्यानंतर आरक्षण कुठल्या टप्प्यात आलेलं आहे, आरक्षण म्हणजे काय, आरक्षण कधी सुरू झालं, आरक्षण कधी दिलं गेलं
आरक्षण कसं देता येतं, आरक्षण कुठल्या कुठल्या समाजांना कसं कसं दिलं गेलं आणि मराठा समाज त्यामध्ये कुठे होता आणि नंतर मराठा समाज त्याला आरक्षण कसं मिळालं, या सगळ्या गोष्टींचा उहापोह करणं आणि मराठा समाजातील सर्व घटकांना स्त्रिया असतील, मुले असतील, तरुण असतील यांना ही माहिती व्हावी म्हणून मराठा आरक्षण परिषद आम्ही दीड वर्षापूर्वी सुरू केलं होतं आणि त्याच्या जवळजवळ 8 असे कार्यक्रम झाले होते. म्हणजे मुंबईत झाले होते, कांदिवली, डोंबिवली, पार अगदी पुणे, सातारापर्यंत लोकांनी कार्यक्रम घेतले होते आणि त्याच्यामध्ये सहभागी राजेशजी टेकाळे आमचे आहेत, आजही ते आहेत, विनोद पोकरकर आमचे सहकारी होते त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामधून आमचा उपक्रम हा होता की कोण आंदोलन करतंय, कोण मूक मोर्चे, ठोक मोर्चे, कोण ठिय्या, प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न चालू ठेवले होते. आमचा एक संविधानिक असा एक प्रयत्न होता आणि तो खूप नावाजला गेला होता. आज मी सर्व समाजाला इथून एक विनंती करू इच्छितो की आपलं शिक्षण, उद्योगधंदा यावर लक्ष केंद्रित करा. परिस्थिती काळ फार कठीण आहे मित्रांनो. आरक्षण आपल्याला लक्षात घ्या, आपल्याला कायद्याने आरक्षण मिळालेलं आहे. हे जेवढे समाज आहे 2014 पर्यंत हे जे आरक्षण आहे हे वेगवेगळ्या समाजांना, वेगवेगळ्या घटकांना मिळत गेले, ऍड होत गेलं. आज जवळजवळ 150-200 घटक आरक्षणाचा लाभ घेत आहे. फक्त मराठा समाज ज्या वेळेला आरक्षण मिळालंय तर त्याच्यावर तुम्ही हे करू नका. आम्हाला शांतपणे जगू द्या, तुम्ही पण जगू द्या. आज मराठा समाज एवढ्या वर्षात तुम्ही बघितलं असेल की कुठेही त्यांनी त्यांची न्यूसेन्स पॉवर कुठेही दाखवलेली नाहीये. कधीही राजकीय उलाढालीमध्ये मराठा समाज तेवढा असा नसतो. मराठा समाज हे शांतिप्रिय समाज आहे. माझं एकच सांगणं आहे सरकारला की आताच पूर येऊन गेलं, निसर्ग वादळ येऊन गेलं, त्याच्यामध्ये आता कोरोना थैमान घालतोय. माझी हात जोडून विनंती आहे सरकारला की मराठा आरक्षण वाचवणं ही तुमची जबाबदारी आहे आणि त्याला जर धक्का लागला तर आता मोर्चे बिरचे येणार नाहीत, आता त्सुनामी येईल, त्सुनामी. कोमलजी. धन्यवाद सर. यानंतर मी परत एकदा राजेंद्र दाते पाटील मराठा आरक्षण अभ्यासक यांच्याकडे येणार आहे. सर, आपल्याला कमेंट्स मधून सांगू इच्छित आहेत की आरक्षण जर टिकलं नाही तर याला सरकार जबाबदार असेल. खरंच मराठा आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करतंय का? तुम्हाला काय वाटतं? श्री राजेंद्र दाते पाटील सर. त्यांना अनम्यूट करा जरा. राज्य शासनाने त्यांच्या वेगवेगळ्या बैठका घेतल्याचं उपसमितीचे अध्यक्ष नामदार श्री अशोकरावजी चव्हाण साहेबांनी सांगितलं. कालच परत एक 11:30 वाजता त्यांनी ऑनलाईन एक बैठक घेतल्याचं त्यांनी सांगितलं. त्या बैठकीमध्ये अनेक मान्यवर उपस्थित असल्याचं त्यांनी त्यावेळेस सांगितलं. त्याच्यामध्ये ऍडव्होकेट पटवालिया असतील, ऍडव्होकेट साखरे साहेब असतील, ऍडव्होकेट अक्षय शिंदे असतील, हे अनेक वकील त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी जे मंथन त्या ठिकाणी केल्याचं अशोकरावजी चव्हाण साहेबांनी जे जाहीर केलं त्यावरून सध्या तरी राज्य शासन त्या ठिकाणी सहभागी चांगल्या पद्धतीने होत आहे असं दिसत आहे. परंतु अधिकची काळजी घेण्याची आवश्यकता आमच्या सहकारी मित्र राजन घाग साहेबांनी जी या ठिकाणी व्यक्त केली, तर मला सुद्धा तसंच म्हणायचं आहे की या ठिकाणी अधिकच्या बाबी राज्य शासनाने विचारात घेतल्या पाहिजे आणि ते करत असताना आम्ही सातत्याने मागणी करायचो की या विषयावर काम करणाऱ्या सर्व याचिकाकर्ते असतील किंवा हस्तक्षेप याचिकाकर्ते असतील त्यांच्यासोबतची एक बैठक राज्य शासनाने जर या ठिकाणी आयोजित केली असती आणि सर्व बाबीवर विचारविनिमय जर केला गेला असता तर आणखीन आपल्याला बळकटी झाली असती. म्हणून 7 तारखेच्या नंतरच्या पुढच्या काळात तरी शासन आणखीन यावर या सगळ्या विषयाची आणि सगळ्या मागण्यांची योग्य दखल घेईल असं मला वाटतं. सध्या तरी शासनाने त्यांच्या वतीने योग्य सुरुवात केलेली आहे असं लक्षात येतं. मला एक प्रश्न विचारू शकतो का कोमलजी? माझा प्रश्न राजेशजी टेकाळे आहे ना, राजेशजी आहेत का ऑनलाईन? दाते पाटील साहेब आहेत, तुम्ही पण माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं चालते. आत्ताच कांचनजीने आपल्याला प्रश्न विचारला. आत्ताचा आपला विषय वेगळा आहे, थोडा
विषयांतर होईल, पण विषय मराठा क्रांती मोर्चा आणि आमच्या सर्वांच्या संबंधित आहे म्हणून मी तुम्हाला विचारतो. मला याच्यावर तुमचं मार्गदर्शन हवं आहे, दाते पाटील साहेब आणि राजेश टेकाळे साहेब. 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. या आरक्षणाच्या सगळ्या ऑब्जेक्शन ग्रँट ह्या सगळ्यांमध्ये विद्यार्थ्यांचं फार नुकसान झालंय. एसीबीसीचा जो मध्ये घोळ होता त्याच्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांनी काही आंदोलन केलं, म्हणजे ज्यांना नोकऱ्यांचा नियुक्ती पत्र मिळालं पण रुजू करून घेतलेलं नाही. राजेशजी टेकाळ्यांना त्याच्याबद्दल माहिती आहे. मला एक असं सांगा की याच्यावर आता आपण जो मागे उपाय काढला होता तो एकमेव उपाय आहे की दुसरा उपाय आहे? दुसरं मला एक प्रश्न आहे की मराठा समन्वयकावर जे गुन्हे दाखल झाले ते सरकार मागे का नाही घेत आहे? काही तुमचे क्लॉज असतील की काही गुन्हे असतील, गंभीर स्वरूपाचे असतील, ते सगळे असतील. आमच्या कांचनताई तर डॉक्टर आहेत, त्यांच्यावर तुम्ही ते 304, 307 असे काहीतरी गुन्हे दाखल करताय का? मराठा समाजावर नेहमी टांगती तलवार ठेवायची हाच यांचा हेतू आहे? याच्यामध्ये कायदेशीर काही अडचण आहे का राजकीय हे सगळं आहे? याचं मला थोडं मार्गदर्शन करा. वेल, राजनजी घाग साहेब, आपण अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारला. आपले 2 प्रश्न होते. पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना मी हे सांगू इच्छितो की आपल्या ह्या सगळ्या ESBC आणि SCBCच्या माध्यमातून जेव्हा मुंबई उच्च न्यायालयामध्ये आपली सुनावणी चालू होती त्यावेळेस एका भरती प्रकरणामध्ये जाहिरात आली होती आणि ती जाहिरात मान्य न्यायालयासमोर दाखवली गेली आणि असं सांगितलं की न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित असताना त्याचा अंतिम निर्णय झालेला नसतानाही भरती प्रक्रिया राज्य शासन पूर्ण करू पाहत आहे आणि हे अत्यंत चुकीचं आहे अशी मागणी त्या ठिकाणी काही आपल्या विरोधकांनी केल्यामुळे राज्य शासनाला त्या ठिकाणी आपलं स्टेटमेंट करावं लागलं त्यावेळेस की मान्य न्यायालयाच्या निर्देशाच्या पुढे राज्य शासन जाणार नाही आणि योग्य जो काही निर्देश जर मान्य न्यायालयाचा असेल तर आम्ही त्याचं पालन करू. यावरनं मग त्या ठिकाणी ती सुरुवात झाली की रिट्रोस्पेक्टिव्ह पूर्वलक्षित कुठला फायदा घेता येणार नाही आणि मग ते तसंच कंटिन्यू होत गेल्यामुळे या केसचा अंतिम निकाल लागेपर्यंत आपल्याला त्या रिट्रोस्पेक्टिव्ह विषयाला सोडून राज्य शासनालाही काही करता येणार नाही अशा पद्धतीचं म्हणजे कायदेशीर संकेत आहेत, कायदेशीर त्या ठिकाणी त्या अपेक्षा आहेत. त्यामुळे त्या कायदेशीर अपेक्षेच्या पुढे जाऊन शासन काही करेल असं शक्यच नसल्यामुळे त्या किमान आता आपण या मागणीच्या मागे आहोत की याचं जे काही आउटकम असेल त्या आउटकमच्या म्हणजे आउटकम ऑफ द फायनल पिटिशन त्याचा जो काही निर्णय असेल त्याला अधीन राहून हे सगळं आहे. त्यामुळे आपलं SCBC 2014 आणि हे पुढचं सुद्धा आपलं ESBC सुद्धा ESBC 14 आणि SCBC 18 हे दोन्ही प्रोटेक्ट होण्याचं काम सध्या असल्यामुळे ते परत 7 तारखेच्या नंतरही तसंच राहावं अशा पद्धतीचा प्रयत्न आपण करणार आहोत. हे या ठिकाणी मी नम्रपणे सांगू इच्छितो. आणि दुसरा प्रश्न आपण जो गुन्हा या विषयाला अनुसरण केलेला आहे. अनेक आपल्या 13-13,500 पेक्षाही जास्त आपल्या समाज बांधवांवर गुन्हे दाखल झाले. मग त्याच्यामध्ये राज्य शासनाने गुन्हे परत घेताना जी काही विभागणी केली होती मग त्याच्यामध्ये आर्थिक स्वरूपामध्ये त्यांनी हे केलं होतं की अमुक रुपयाच्या वर जर नुकसान झालं असेल तर ते आम्ही परत घेणार नाही असं तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं. आणि पोलीस कर्मचाऱ्यांना इजा झालेल्या बाबतचे जर काय असेल तर त्यावेळेस ते केलं गेलं होतं. तर मी या ठिकाणी सजेस्ट करू इच्छितो की जे गुन्हे शासनाने वापस घेतलेले आहेत, शासनाने या ठिकाणी सगळी यंत्रणा शासनाकडे आहे. ज्या ठिकाणी या अशा काही घटना झालेल्या असतील तर अनेक आपले दशरथ पाटील असतील, आमच्या कांचनताई साहेब असतील, तर या सगळ्यांनी जे सांगितलेलं होतं यांची चर्चा सुद्धा झाली होती की त्या ठिकाणी त्यांनी राज्य शासनाने सगळे पुरावे नव्याने तपासावेत आणि नव्याने तपासून जर त्याच्यामध्ये हे कोणी लोक आढळून येत नसतील, दिसत नसतील, त्यांच्याकडनं काही गुन्हा झालेला नसेल, तेवढ्या गंभीर स्वरूपाचे जे गुन्हे दाखल केलेले आहेत तर ते गुन्हे वापस घेण्यासाठी राज्य शासनाने विशेष प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं. आणि राज्य शासनाकडे 7 तारखेच्या नंतरच्या पुढच्या काळामध्ये आपण हा विषय लावून धरूयात आणि हे सगळं विषय कसे संपुष्टात येऊ शकतील याबाबतचा आपण कायदेशीर प्रयत्न करूयात. याच्यामध्ये राजकीय काही बाबी नसाव्यात असं मला नक्की वाटतं. कारण की
यामागे गुन्हे दाखल करून आपलं कोण नुकसान करणार आणि का करेल कोणी असं मला तरी सध्या वाटत नाही. आणि आपणही त्या विषयाकडे न जाता या गुन्ह्याचं सगळं हा कसा संपवता येईल मान्य न्यायालयाच्या त्या चक्रामधून त्याचा आपण तो प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यामुळं या प्रयत्नालाही आपलं यश मिळेल अशा पद्धतीची मला खात्री असल्यामुळे आपण सगळे जर एक टीम वर्क म्हणून काम केलं तर नक्कीच या ठिकाणी याला यश मिळेल असं मला खात्री आहे. राजेशजी या. अनम्यूट करा स्वतःला. मध्यंतरी थोडं नेटवर्क गेलं होतं. कुठला विषय म्हणजे मी काय बोलायचंय? मी आता यांना एक विनंती केली की आजचा विषय आहे त्या विषयाला अनुसरून दोन गोष्टीवर तुमच्याकडून मार्गदर्शन व्हावं. एक म्हणजे आपली जी भरती झालेली 2014 ची मुलं होती ज्यांनी आंदोलन केलं, ज्यांना नियुक्ती पत्र दिली होती पण रुजू करून घेतलं नाही कामावर, त्यांच्याविषयी आता आपण जसं ठरवलेलं एक सोल्युशन होतं तेच आहे का दुसरा काही मार्ग आहे? आणि दुसरं म्हणजे मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी सरकार एवढं टाळाटाळ का करतंय? का मराठा समाजावर ही टांगती तलवार अशीच ठेवायची आणि त्यांना लटकत ठेवायचं? कारण हे शक्य आहे, फक्त राजकीय इच्छाशक्ती पाहिजे. पहिला जो तुमचा प्रश्न आहे ESBC 2014 जाहीर झाल्यानंतर जुलै 2014 मध्ये ज्यावेळेला हे आरक्षण जाहीर झालं त्यानंतर याला स्थगिती बसेपर्यंत म्हणजे नोव्हेंबर 2014 पर्यंत या दरम्यान जी मुलं परीक्षा देऊन नियुक्त झाली अशी बरीचशी मुलं जॉईन झाली. पण यांची सिलेक्शन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्यांचं फक्त केवळ जॉईनिंग राहील अशी नोव्हेंबर 2014 नंतरची जी मुलं आहेत ती जॉईन नाही होऊ शकली कारण ती स्थगिती आहे. अशा मुलांच्या बाबतीमध्ये त्यांना सिलेक्शन झालं, फक्त नियुक्ती नाही मिळाली. पण ही मुलं त्यांची पूर्ण प्रक्रिया पार पडलेली आहे आणि त्यांना नियुक्ती नाही मिळाली, दरम्यानच्या काळामध्ये स्थगिती आली. त्यामुळं त्या जागा ज्या आहेत त्या रिक्त जागावरती मुंबई हायकोर्टामध्ये एक ऑर्डर झाली की त्या रिक्त जागावरती तुम्ही तदर्थ स्वरूपामध्ये किंवा ऍडहॉक स्वरूपामध्ये बाकीची मुलं भरा. आणि त्या रिक्त जागावरती आज बाकीची तदर्थ स्वरूपामध्ये भरलेली मुलं आज त्या ठिकाणी काम करतात. आणि जी मराठा आरक्षणातून सिलेक्ट झालेली मुलं आहेत त्यांना आजच्या तारखेला तरी काही मुलांना ऑर्डर देण्यामध्ये अडचण निर्माण झाली. ती अडचण त्यांच्यामुळे निर्माण झालेली आहे की 13 जुलै 2018 आरक्षण आपलं जाहीर झाल्यानंतर जो एक 13 जुलैला जो एक GR आला त्या GR मध्ये आरक्षण इम्प्लिमेंट करण्यासंदर्भातल्या ज्या डायरेक्शन होत्या त्याच्यामध्ये 2014च्या अनुषंगाने जी डायरेक्शन होती ती चॅलेंज झाली आणि इमिडिएटली त्याच्यामध्ये कोर्टाने क्लॅरिफिकेशनच्या अनुषंगाने सांगितलं की 13 जुलैचा GR हा सुप्रीम कोर्टात दाखवला गेला, 14 जुलैलाच दाखवला गेला आणि सुप्रीम कोर्टापुढे तो GR फडकवल्यामुळे सुप्रीम कोर्ट म्हणलं की नाही दिस रिझर्वेशन कॅनॉट बी इम्प्लिमेंटेड रिट्रोस्पेक्टिव्ह. हे ऍक्च्युली 13 जुलैच्या GRच्या अनुषंगाने तो शब्द रिट्रोस्पेक्टिव्ह हा शब्द त्या 13 जुलैच्या GRच्या अनुषंगाने आलेला आहे. पण ESBC मधून जी सिलेक्ट झालेली मुलं आहेत त्यांना आपला जो SEBC ऍक्ट आहे त्याच्यातलं सेक्शन 2 आणि सेक्शन 18 हे दोन्ही सेक्शन त्यांना प्रोटेक्ट करतात. त्यांची सिलेक्शन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्यामुळे त्यांच्या ज्या नोकऱ्या आहेत त्या निश्चितच त्यांना मिळणार आहे. पण मध्यंतरीचा जो पिरियड आहे आज त्यांना सिलेक्शन होऊन पण त्यांना जॉईन होता येत नाही आणि त्याला सुप्रीम कोर्टाचा तो एक बाधा आहे. त्यामुळे आपण मध्यंतरी असं सरकारपुढे प्रस्ताव मांडला तर त्यांना ज्या पद्धतीने तुम्ही बाकीच्या मुलांना घेतलं होतं तसंच या मुलांना घ्या तदर्थ स्वरूपामध्ये आणि सब्जेक्ट टू फायनॅलिटी ऑफ द आउटकम ऑफ द सुप्रीम कोर्ट अशा पद्धतीचं ते राज्य सरकारने त्या मला वाटतं त्या मिटिंगला मुख्यमंत्री होते पण त्यांनी सांगितलं की आम्ही यांना घ्यायला तयार आहोत. तर ह्या मुलांचा प्रश्न मला वाटतं की सॉल्व्ह व्हायला हरकत नाही, फक्त आता हे कोरोना पिरियड आल्यामुळे ते पेंडिंगला राहिले. दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये जे ठिय्या आंदोलनं झाली आणि त्या ठिय्या आंदोलनामध्ये जे काही मोर्चे त्यानंतर रस्ते अडवले गेले त्या ठिकाणी जे काही मोर्चेकरी होते त्यांच्यावरती जे गुन्हे रजिस्टर झाले ते गुन्हे रजिस्टर करत असताना त्यावेळेचं जे सरकार होतं अत्यंत निर्दयपणे त्यांनी 353 ज्याला कुठलाही बेल मिळत नाही, 307 म्हणजे खुनाचा प्रयत्न अशा पद्धतीचे जे गुन्हे दाखल झाले त्याच्यामध्ये 20 आणि इतर 2500 अशा पद्धतीच्या FIR मध्ये नोंदी आहे. त्यामुळे पोलीस स्टेशनला जेवढी लोक त्या ठिकाणी कुणी नावं सांगितली
त्या लोकांना त्या ठिकाणी त्यांच्यावरती 353 सारखा नॉन बेलेबल ऑफेन्स तिथे रजिस्टर झालेला आहे. म्हणून मग याच्यावरती ज्या वेळेला मुलांनी रिप्रेझेंटेशन दिली, कामोठे आणि काही भागामध्ये त्या ठिकाणी 2 FIR रजिस्टर झाले, कळंबोली आणि कामोठे. त्या ठिकाणी त्या 2 FIR मध्ये त्या ठिकाणी गाडी वगैरे पण फुटलेली आहे पोलिसांची. पण त्या ठिकाणी इल एलिमेंट सुद्धा घुसले होते, याच्याबद्दलचे त्या ठिकाणी पुरावे आहेत. तर हे आता 353 आणि 307 याच्याबद्दल राज्य सरकार नुकसान भरपाईच्या अनुषंगाने त्या ठिकाणी मागच्या सरकारने अट घातली होती आणि त्यातले काही गुन्हे परत घेतलेले आहेत आणि काही गुन्हे आता शिल्लक आहेत. तर राज्य सरकारकडे मला वाटतं की आणखीन परत रिप्रेझेंटेशन करून किंवा त्यांचे व्हिडिओ तपासा आणि ते व्हिडिओ तपासून त्याच्यामध्ये जर मुलं खरंच इन्व्हॉल्व नसतील तर त्यांना त्याच्यातून गाळलं पाहिजे, अशा पद्धतीच्या डायरेक्शन जर महासंचालकांनी दिल्या तर ते परत पीपी ऑफिसकडे त्यांच्या डायरेक्शन आल्या तर ते गुन्हे ज्या वेळेला कोर्टापुढे येतील ट्रायलसाठी त्यावेळेला त्या GRच्या अनुषंगाने आपल्याला तिथे बाजू मांडून ते कोर्टाच्या माध्यमातून परत घेता येईल. कारण हे नॉन बेलेबल जे आहेत 307 आणि 353 हे कोर्टाने जरी सरकारने जरी GR केला किंवा डायरेक्शन दिली महासंचालकांनी तरी ते कोर्टापुढे गेल्याशिवाय आपल्याला तशी परत घेता येणार. कोर्टापुढे आपल्याला बाजू मांडावी लागेल. कोमलजी. धन्यवाद सर. खरं तर राजेंद्र दाटे पाटील सरांनी तसंच राजेश टेकाळे सरांनी राजन आपण विचारलेल्या प्रश्नांची बऱ्याच खूप सुंदररित्या उत्तरं दिलेली आहेत. खरं तर 7 जुलैला सुप्रीम कोर्ट काय सुनावणी देत आहे याबाबत आपण लक्ष ठेवूनच असणार आहोत. त्याच बरोबर आपण 7 तारखेला संध्याकाळी पुन्हा एक लाईव्ह सेशन करणार आहोत. यामध्ये इतरही काही मान्यवर आपल्या सोबत सहभागी असतील. खरं तर ही चर्चा कधीही न संपणारी आहे. ही चर्चा, आपले प्रश्न, आपल्या शंका अशाच सुरू राहणाऱ्या आहेत. पण वेळेचं कुठेतरी बंधन आहे. त्यामुळे ही मंथन परिषद आपल्याला इथेच थांबवावी लागते. आपण सर्वांनी वेळात वेळ काढून आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला. याबद्दल जनशक्ती न्यूज चॅनल कडून आपल्या सर्वांचे मनापासून आभार.